शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय धातुं मुनित्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दत्त कुमादाने त्यांच्या कृपादाने करते बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने करते बाबाजी सद्गुरु दास तुका जोरदार टाळ्या वाजवा बरं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर विमल जसो जोदायक फल चारि सियावर रामचंद्र भज जय शरणम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम हे दुख भंजन मारुति नंदन सुने लो
निधि की दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, मेरा कर उद्धार, पवन सुत बिनती मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासे, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी, तुम्हा सकल मायबापांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग, महाराष्ट्रभूषण, जगदवंदनीय, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू, संत हृदय सम्राट, भागवत संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी नाही केला कधी भजनाचा अळस, असे संत महंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून शरणागती पर प्रकरणातील अभंग आहे. जीवनामध्ये शरण जायचं, कोणाला जायचं, का जायचं, कशा निमित्ताने जायचं आणि त्या शरणागतीचा फायदा काय आहे हे पटवून देणारा तुकोबऱ्यांचा गोड असा अभंग आहे. विठ्ठलपूर्वी सेवेला सुरुवात करण्याआधी आपल्या किम निमित्त कार्यक्रम आहे हे सांगण्याचं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या या शिरवली गावामध्ये, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, माझा प्रथमताच येण्याचा योग अवसर प्राप्त झाला आणि या चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. मी माझे परमभाग्य समजते. आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य सौ सविताताई फाटक, सौ वैशालीताई फाटक, सौ रोहिणी फाटक, सौ सविता फाटक आणि जिजाबाई फाटक असे जे काही सौजन्य आहे, या सर्वांच्या एकुपाने सुंदर आजच्या दिवसाची ही कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलं. आणि निश्चित ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन याच ठिकाणी येण्याचा योग आला असे श्रीमान सुनीलजी फाटक यांच्या सानिध्यातून याच ठिकाणी मला येण्याचा योग आलेला आहे. थोडेसं 10 मिनिटं यायला उशीर झाला, क्षमा मागते, कारण की घोटवड्यामध्ये वास्तुशांतीचं कीर्तन होतं. ते कीर्तन करून न जेवता तसंच निघालं. तर कीर्तन झाल्यावर जेवायचं आहे आम्हाला. अजून कुणीही काही खाल्लेलं नाही. मुंबईवरनं आमचे शूटिंगवाले दादा याच ठिकाणी आलेले आहेत. वाडीकर महाराज म्हणून यूट्यूब चॅनल आहे, ठाण्यावरनं ते याच ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने धावपळ हीच की आपल्याला वेळेमध्ये पोचायचं आहे, पण थोडंसं रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही 10 मिनिटं 9 पर्यंत पोचलोच असतो, पण 10 मिनिटं त्यामध्ये गेले. थोडीशी दिलगिरी व्यक्त करते, पण आपल्या दिलेल्या वेळेमध्ये सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करते, निश्चित करतेच. ठिकाणी कार्यक्रमाच्या सेवेसाठी विविध नामवंत, मूर्तिमंत, कीर्तिवंत, अभ्यासवंत अशी मंडळी मला याच ठिकाणी कीर्तनाच्या सेवेसाठी लाभलेली आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते. सर्वांमध्ये आपण परमार्थाचं चिंतन पाहूयात. विठ्ठला विठ्ठला. अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. तुकोबरे या अभंगामध्ये शरणागतीचा महात्म्य सांगतात. मनवणी शरण जावे, सर्व भावे देवासी. तर भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी तुकोबरे तुम्हा मला सांगतात. त्याला शरण गेल्यानंतर काय होणार आहे? तो हा उतरेल पार, भवदुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा करुणावंत आहे, कृपावंत आहे, दयावंत आहे, मूर्तिमंत आहे. अशा या भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे. तुकोबरे म्हणतात, मी नुसतं सांगत नाही, शरण जा. तो भगवान परमात्मा पहिलं तरी नुसतं सांगत नाही, शरण जा. त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव अत्यंत गोड आहे. नुसतं सांगत नाही, शरण जा, कारण की याची अनुभूती मला माझ्या जीवनामध्ये मिळाली. तुका म्हणे, साक्षी आले तरी केले प्रगट. विठ्ठला विठ्ठला. याची यावत भूतलावरती संत महात्म्यांनी जन्म घेतला. का जन्म घ्यावा? त्यांना वाटलं, बुडते हे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणूया. हे जग कुठेतरी तळागाळाला चाललेलं आहे, त्याला सावरलं पाहिजे, आवरलं पाहिजे, अध्यात्माच्या मार्गावरती त्याला नेलं पाहिजे. म्हणून या संत महात्म्यांचा जन्म झाला, या संत महात्म्यांचा अवतार झाला.
संत तुकोबाराय असतील, मौली ज्ञानोबाराय असतील, संत मीराबाई असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, प्रेममूर्ती नामदेव महाराज असतील, संत सखुबाई असेल, बहिणाबाई असेल, असे कित्येक संत या अवनी तलावरती आले. तुम्हा मला आध्यात्मिक मार्गातून भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग या संत महात्म्याने तुम्हाला सांगितला. मग आता भगवान परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे ना, मग त्यातलाच एक मार्ग हा आहे, तो शरणागतीचा मार्ग आहे. कारण देवाचा स्वभाव असा आहे ना, शरण आलेल्याला कधी मरण द्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल शरण आलेल्याला कधी मरण द्यायचं नाही, हा भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. बघा इथे लक्ष द्या, येणारे येतील, बसतील, जातील, आपल्याकडे थोडासाच वेळ आहे. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्यांनी शरणागतीचा मार्ग तुम्हा मला सांगितला. कारण की त्यांना माहिती आहे त्या भगवान परमात्म्याशिवाय या जडजीवाला आपलं असं कुणीच नाहीये. तो भगवान परमात्मा काय आहे? एक कुंभार आहे. कुंभार जसं कुंभार मातीचं मडकं घडवतो ना, तो तसा भगवान परमात्मा त्यांनी आपला हा देह घडवलेला आहे. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. बरोबर आहे का? तो भगवान परमात्मा आपलं देह घडवण्याचं कार्य करत असतो. तो भगवान परमात्मा तुम्हा मला निर्माण करण्याचं कार्य करत असतो. अशा या भगवान परमात्म्याच्या शरणागतीचं महात्म्य संत महात्म्यांनी सांगितलं. कारण की संत का आले हो? तुमच्या आमच्या हितासाठी आले. त्याचा अधिकार सर्वांना नाम विठोबाचे, अवतार तुम्हा दराय कारण, अवतार तुम्हा दराय कारण, नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा दराय कारण, अवतार तुम्हा दराय कारण. जोरदार टाळ्या वाजवा. अवतार तुम्हा धराया कारण. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, आजच्या कीर्तनापुरती तरी, की जोपर्यंत गायकाच्या मुखामधून सरस्वती बाहेर पडत नाही, मृदंगामधून नादब्रह्म बाहेर पडत नाही, त्या सरस्वतीचं स्वागत टाळ्यांच्या गजरात हे झालंच पाहिजे. अवघा एक तासाभरात तेवढीशी थोडीशी सेवा कर, म्हणजे आपलं आयुष्य अजून वाढेल. टाळ्या वाजवल्याने आयुष्य वाढतं. ज्यांना आता फायदा पाहिजे नसेल त्यांनी टाळ्या. विठ्ठल विठ्ठल अवतार तुम्हा धराया कारण. संत महात्मे या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आले. उद्धार करण्यासाठी आले. तुकोबारींनी सांगितलं, माझा भगवान परमात्मा प्रेमवंत आहे, कृपावंत आहे, दयावंत आहे, मूर्तिमंत आहे. अशा या भगवंताला शरण जायचं आहे. पण बघा, संपूर्ण अभंग पहा, पहिल्यापासून ते चौथ्या चरणापर्यंत. पहिल्या चरणामध्ये पहा, दुसऱ्या चरणामध्ये पहा, तिसऱ्या चरणामध्ये पहा, चौथ्या चरणामध्ये पहा. हे चरण जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर याच्यामध्ये कुठेही एका देवाचं नाव घेतलेलं नाहीये. बघा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आहे कोणत्या देवाचं नाव आहे का यामध्ये? कोणत्याच देवाचं नाव नाही. मग तुकोबारे सांगतात, शरण जायचे ना त्या भगवंताला जा. तो सगुण साकार आहे, दूरदृष्टी दर्शवणारा आहे. थोडस दुसऱ्या चरणामध्ये जर आपण हात घातला तर दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. व्याकरणाचा नियम असा आहे, तो ती ते हे दूरदर्शित सर्वनाम आहे आणि हा ही हे समीपदर्शित सर्वनाम आहे. बरं का? मग त्या भगवंताला शरण जायचंय
तो दूरचं दर्शवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूया. त्या भगवंताला शरण जायचे. तो समीपचा दर्शवतो. आवडे हे रूप गोजिरे सगुण, म्हणजे दूरचंही दर्शवणारा आणि समीपचंही दर्शवणारा अशा भगवान परमात्म्याला आम्हाला शरण जायचंय. कारण की तोच भगवान परमात्मा आमचा उद्धार करणार आहे. इथपर्यंत नाही, माऊली ज्ञानोबराज सांगतात, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारील मी जन्म मरण, तया लागी शरणागत शरण तो मी चिको. माऊली ज्ञानोबराज सांगतात, जो शरण गेलेला आहे ना त्याच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून तो सुटणार आहे. शरण आलेल्या मरण द्यायचं नाही हे प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला सांगितलं होतं. रामायणामध्ये जर गेला तर रामायणामधला हा प्रसंग आहे. शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही हे प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला सांगावं. आणि निश्चित शरणागतीचं महात्म्य तुकोबारांनी तुम्हा आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने जायचंय. या देहाचा, या जीवाचा, या आत्म्याचा जर उद्धार करायचा असेल तर निश्चित त्या देवाला शरणचा अभंगाच्या प्रथम चरणात शरण जावे, मन मोनी शरण जावे, हो मन मोनी शरण जावे, मन मोनी शरण जावे. जोरदार टाळ्या वाजवा. झोप लागली की काय? पोटभर जेवण झालंय? थोडंसं तुमच्याकडेही वळणार आहे थोड्या वेळाने. आधी आपलं थोडंसं अर्ध तरी चिंतन आपण अडपू, मग तुमच्याकडे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवास. त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय. कशा पद्धतीने? कायेने, वाचेने, मनाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं आणि आपलं सर्वस्व अर्पण करायचं आहे. कित्येक जण भगवान परमात्म्याची भक्ती करतात ना, भक्ती करत असताना विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही. अशी भगवान परमात्म्याची भक्ती करतात. पण कलियुगामधले जर सर्व भावाने देवाला जर आपलं करायचं असेल तर ते कदापि जमत नाही. देवपूजा करताना चहा झाला का? नाश्ता झाला का? देवपूजा करताना देवपूजेमध्ये लक्ष नसतं. परमार्थ करताना परमार्थामध्ये लक्ष नसतं. वारीला गेल्यावरती कित्येक जण घरी 10 वेळा फोन करत असतात. अशाने परमात्मा भेटणार आहे का? देवाला जर शरण जायचंय, कायेने, वाचेने, मनाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय. आपलं सर्वस्व त्या भगवान परमात्म्याला अर्पण करायचंय. कारण की त्या भक्ताला माहित आहे माझ्याशिवाय, माझ्या भक्तीशिवाय तो भगवान परमात्मा काहीच नाही. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. शरण जायचंय ना, देवाला ही आपली गरज वाटली पाहिजे की एक नाही दिवस त्या भगवान परमात्म्याला माझी गरज वाटेल, त्या भगवान परमात्म्या माझ्या हाकेला धावून यावं. अशा पद्धतीने शरण जायचंय. तुकोबारांनी अभंग सरळ लिहिला हो, पण त्या अभंग कृतीतून उतरण्यासाठी ना संपूर्ण जीवन निघून जाईल, पण ते कृतीमध्ये उतरणार नाही. अशा पद्धतीची शरणागती तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितलेली आहे. कारण की तुकोबारांना माहित आहे मला ठेच लागली तरी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मला जरी पीडा झाली तो त्रास माझ्या पांडुरंग परमात्म्याला होतो. तुकोबारांना हे माहित होतं. भक्तीची सर्वोच्च व्याख्या म्हणजे तुकोबाराय आहेत. अभंग लिहिला तुकोबारांनी, अभंगाची गाथा निर्माण केली. त्या गाथेमध्ये कित्येक अभंग तुकोबारांनी लिहिले. नाटाचे अभंग लिहिले, गवळणीपर प्रकरणातील लिहिले, कित्येक अभंग तुकोबारांनी लिहिले. पण प्रत्येक अभंग लिहित असताना तुकोबारांचं अंतःकरण काय सांगत होतं? तुकोबारांच्या मनामध्ये, कणाकणामध्ये, हृदयामध्ये, रक्तामध्ये विठ्ठल विठ्ठल भिनलेला होता. इथपर्यंत नाही हो. तुकोबारांनी शरणागतीचं महात्म्य सांगितलं. कोणत्या बळावरती? तुकोबारे देवाचं स्मरण जरी करायला लागले ना, भंडारा डोंगरावरती जरी बसले देवाचं नामस्मरण करताना, तरी नुसते तुकोबारे नामस्मरण करत नव्हते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली
नुसतं मी स्मरण करत नाही, पक्षी, झाड, फळ, फुलं त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करतात, त्या देवाला आपल्यासाठी. त्याच तुकोबारांनी शरणागतीचं महात्म्य सांगितलं. सर्व भावाने त्या भगवान परमात्म्यापाशी जायचे. म्हणजे कसं बघा, जगन्नाथपुरीचा एक प्रसंग आहे. देवाला सर्व भावाने शरण जायचं आहे. तर कशा पद्धतीने? जगन्नाथपुरीमध्ये एक डोंबाऱ्याचा खेळ चालायचा. बाप आणि लेक दोघ जण हा डोंबाऱ्याचा खेळ करायचे. पण बघा, गांभीर्य लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये अशी पद्धत होती की ते डोंबाऱ्याचा खेळ करायला जात असताना सुरुवातीला जगन्नाथपुरीला जगन्नाथजींच्या पायरीपाशी जायचे. देवाला सांगायचे, नाथ, खेळ करण्यासाठी चाललो आहे, तुझी कृपा दृष्टी, तुझा आशीर्वाद असू दे. जेवढं काही मिळेल ना ते सगळं तुझ्यापाशी आणेल आणि पोटापुरतं लागेल तेवढं घेऊन जाईल आणि बाकीचं तुला आणून देईल. बघा, भगवंताकडे बोलतानाही किती नम्रता असली पाहिजे. देवाशी बोलू लागले ते. लाठ्या नावाचा डोंबारी तो देवाशी बोलू लागला. डोंबाऱ्याचा खेळ करत असताना नाथांच्या पायरीपाशी जायचा, जगन्नाथपुरीच्या, आणि पायरीपाशी गेल्यानंतर एका चौकामध्ये त्यांचा डोंबाऱ्याचा खेळ चालायचा. पण खेळ कुणाला? दैवाचा कळला. तो भगवान परमात्मा असा खेळ खेळतो ना की खेळतो येण्याची खेळावा. त्याच्या चाली, त्याच्या रीती कोणालाही कळत नाही, असा तो भगवान परमात्मा आहे. एका चौकामध्ये त्यांचा खेळ मांडायचा. बरेच दिवस झाले त्या चौकामध्ये तो खेळ करत असताना ती जी त्यांची मुलगी होती त्या दोरीवरनं चालायची. आणि त्यांच्या परिसरामधला एक राजा होता. त्या राजाचं साम्राज्य असं की जी वस्तू पाहिली की ती त्याची व्हायची. मग अशीच चौकातली काही टवाळकी पोरं, म्हणजे त्या राजाचे मित्र, त्या वाटेने जात असताना सांगितलं, अरे ही मुलगी किती सुंदर दिसती, आपल्या राजाला अत्यंत शोभून दिसेल, राजकन्या दिसेल, राजकुमारी दिसेल, आपण राजाला सांगितलं पाहिजे. सांगितलं बरं का. राजाकडे गेला. राजाला सांगितलं, अरे राजा, किती दिवस साम्राज्य चालवतोस, किती दिवस राज्य चालवतोस, काय कर, किती दिवस साम्राज्य चालवतो, किती दिवस राज्य चालवतोस, काय कर, तू आता लग्न करून टाक. त्यांनी सांगावं जगन्नाथपुरी जगन्नाथजींना. डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला. त्या मुलांनी राजाकडे सांगितलं की अशी अशी कन्या आहे, अशी अशी मुलगी आहे, आली नाही तर पळून आणू. हे शब्द उच्चारल्याबरोबर त्या बापाचं अंतःकरण काय म्हणत असेल. ती कन्या काही आली नाही, पण त्या राजांचे काही चेले तिथे आले. त्या मुलीला डोंबाऱ्याचा खेळ सुरू असतानाच तिला तिथून उचलून नेली आणि एका बंद कोठडीमध्ये बंद केली. पण कोठडीमध्ये देखील बंद करत असताना तिच्या मुखामध्ये काय नाव? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मुखामध्ये फक्त तेच नाव. कृष्णाची भक्ती करायची ना, ते भक्ताचं सामर्थ्य सांगते. आणि ज्या वेळेस त्या बंद कोठडीमध्ये बंद केली, त्या बापाला कळालं आपली लेक पळवली. नाथाच्या पायरीपाशी गेला. जगन्नाथजींना सांगू लागला की देवा, अरे त्या लेकीशिवाय माझ्याकडे काही नव्हतं, घर नव्हतं, बंगला नव्हता, पैसा नव्हता, अडका नव्हता, फक्त माझी लेक माझं सर्वस्व होतं, तिलाही तू घेऊन गेलास. गरीबाच्या पुढे, श्रीमंतांच्या पुढे गरीबाचं काही चालत नाही. तो बाप हतबल झाला होता. तो म्हणला, नाथा, जिथे असेल ना माझी कन्या, तिथे तिला सुखरूप ठेव. आणि तो बाप घरामध्ये 2-3 दिवस काही बाहेर आलाच नाही. पण विश्वाच्या मालकाशी, विश्वाच्या चालकाची ख्याती बघा. दुसऱ्या दिवशी त्याच चौकामध्ये जगन्नाथपुरीजीचे जगन्नाथजी ढोल वाजवायला, डोंबाऱ्याचा खेळ करायला त्याच चौकामध्ये जगन्नाथजी खेळ करत होते. खेळ करतात, ढोल वाजतात, देव ढोल वाजवते म्हणलं सगळेजण पैसे द्यायला यायचे. आणि पैसे द्यायला आल्याबरोबर त्या मुलांनी पुन्हा पाहिलं की डोंबाऱ्याचा खेळ चाललाय. त्या मुलीला सोडलं का काय? राजाकडे गेला. राजाला सांगितलं की राजा, अरे एवढ्या महत्वाची कन्या तुझ्याकडे आणून दिली, तू तिला सोडलीस की काय? त्याने सांगितलं, नाही सोडली नाही, काळ्या कबिन कोठडीमध्ये तिला बंद केलेली आहे. आता बंद केलेली आहे, ते पाहण्या जाण्यासाठी आधी तिला पाहिलं आणि मग चौकामध्ये गेला. ती आतमध्ये होती, ती ध्यानाला बसली होती. तिच्या भोवती लख सूर्यांचा प्रकाश होता. चौकामध्ये गेला. चौकामध्ये गेल्यावरती पाहिलं तर खेळ सुरू आहे.
त्याला आश्चर्य वाटलं बरं का. आणि आश्चर्य वाटल्याबरोबर पुन्हा त्या कोठडीमध्ये गेला आणि त्या मुलीचे चरण स्पर्श केले त्याने. ताई, चुकलं माझं. माणूस ओळखण्यासाठी चुकलो. जीवनामधली सगळ्यात महत्वाची मोठी चूक म्हणजे मी ही केलेली आहे, कोणाच्या तरी लेकीला पळून आणलेलं आहे. एक गोष्ट करा राजांनो, मुलगी आवडली ना तर लग्न करा, मागणं मागा, पण कोणत्या बापाच्या इरे कोणत्या लेकीला पळून आणू नका. मान सन्मानाने तो बाप समाजामध्ये जगत असतो ना, त्याची मान खाली घालण्याचं कार्य करू नका. आणि ज्या वेळेस ती मुलगी सुटली, तिथून आली, आल्याबरोबर तिथे पाहती तर काय, तो ढोल तसाच पडलेला आहे, तो रुमाल तसाच पडलेला आहे. आता ढोल पडलेला आहे, रुमाल पडलेला आहे. ती म्हणली, बाबा आता विसरभोळे झालेले आहेत, एवढा पैसा कमवला इथेच सोडला. मग तिने काय केलं, ती ओंजळभर जी रुमाल टाकलेलं जे होतं ते रुमाल घेऊन ती जगन्नाथजींच्या पायरीपाशी गेली. पायरीपाशी गेल्यावरती बोलली, नाथ, मला माहित नाही बाबा तुला किती पैसे देतात, पण बघ हे 20 रुपये आहेत, यातले 5 रुपये मी मला ठेवते आणि 15 रुपये तुझ्या दानपेटीमध्ये दान करून टाकते. बाबा विसर भोळे आहेत, नाही तर एक असं काम करते की हे सगळेच पैसे मी घरी घेऊन जाते, बाबांना किती लागतील ते ठेवतील आणि बाकीचे तुला आणून देतील, हे दुसरं बरं पडेल माझ्यासाठी. देवाशी चलबिचल करत, प्रश्न उत्तर करत ती घरी निघून आली. घराचा दरवाजा ठोठवला. लेकीचा आवाज पाहिला तर 4 दिवस तो बाप घराच्या बाहेर न येणारा पाय अडखळत अडखळत दारापर्यंत आला आणि आपल्या लेकीला घट्ट मिठी मारली. आणि ज्या वेळेस ते बाप आणि लेक जगन्नाथजींच्या पायरीपाशी गेले, पायरीपाशी गेल्यावरती असलेली सर्व मुद्रा, असलेले सर्व पैसे त्या दानपेटीमध्ये टाकले आणि त्यांचं सर्वस्व भगवान परमात्मा आहे, त्यांचं सर्वस्व ते जगन्नाथजी आहे, म्हणून त्या बाप आणि लेकीनी त्या पायरीवरती डोकं ठेवावं आणि आपला शेवटचा श्वास तिथे सोडावा. सर्व भावे देवास, सर्वस्व अर्पण केले. देवाला जर सर्वस्व अर्पण करायचं ना तर कायेने वाचेने मनानेच अर्पण करा, सर्वस्व अर्पण करा. कारण की आपल्याला माहितीये तो देव कसा आहे. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम करैया, मेरा नाम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा, तुझ्या कृपेने माझं सगळं नीट चाललेलं आहे, फक्त काय कर, मला तुझ्या पदरामध्ये घालून घे. कारण की तो देवाचा स्वभावच असा आहे. जगद्गुरु तुकोबारे प्रतिपादन करतात अभंगाच्या दुसऱ्या, तो हा उतारील पार, 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 उतारील पार, तो हा उतारील पार, तो हा उतारील पार, भव उतार नदिता, भव उतार नदिता, नदिता, तो हा उतारील पार, तो हा उतारील पार, भव उतार नदिता, भव उतार नदिता, तो हा उतारील पार, तो हा उतारील पार, हरिल पार भव उतार नदिता, 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 भव उतार नदिता, तो हा उतारील पार भव उतार नदिता, भव उतार नदिता, भव उतार नदिता, उतार नदिता. जोरदार टाळ्या वाजवा. तो हा उतरील पार भव दुस्सर नदीचा. तो भगवान परमात्मा आपल्याला सगळ्या संकटामधून बाहेर काढणार आहे. आपला जो त्रास आहे ना तो कमी करण्याचं कार्य तो देव करणार आहे. आपण त्या देवाला कुठे शोधतो? कित्येक संतांनी सांगितलं ना, त्या देवाला शोधा,
त्या देवाला आपलंसं करा. कुठे शोधतो आपण त्या देवाला? मूर्तीमध्ये, पाषाणामध्ये, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, मंदिरामध्ये शोधतो की नाही? पण खरा देव कुठे आहे हो? तुझं आहे तुझं पासी परी तू जागा. खरा भगवंत करा सेवा अखंडित करा सेवा अखंडित करा सेवा अखंडित करा सेवा अखंडित करा सेवा त्याची. जोरदार टाळा, जोरदार. सेवेमध्ये खंडनच पडला पाहिजे, खंड पडला नाही पाहिजे. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याची सेवा करा. अहो तो देव असा आहे, त्याचा स्वभाव तुकोबऱ्याने तुम्हाला प्रकट केला ना. अरे तो तोच भगवान परमात्मा होता ज्या वेळेस गोरोबा काकांनी आपल्या मुलाला तुडवलं, गोरोबा काकांच्या मदतीसाठी धावून गेला. अरे तो तोच भगवान परमात्मा आहे. संत जनाबाईला सुळावरती चढवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला क्षणार्धात सुळाचं पाणी झालं. माझा तोच भगवान परमात्मा आहे. तोच भगवान परमात्मा आहे ज्या वेळेस संत सखुबाई वारीला निघून गेली आपला भर संसार टाकून, तर संत सखुबाईचा संसार त्या भगवान परमात्म्याने चालवला. अरे तोच भगवान परमात्मा आहे की ज्या वेळेस मीराबाईला हिनवलं जात होतं त्यावेळेस मीराबाईचं हे अग्रक्रमावरचं स्थान निर्माण केलं त्याच भगवान परमात्म्याने. आणि हा तोच भगवान परमात्मा आहे की माझ्या जगद्गुरु तुकोबारांना नेण्यासाठी स्वतः आले होते. सेवा करायची ना अशा पद्धतीने करा की एका हाकेवर माझा धावून आला पाहिजे. कारण की तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा आपलं दुःख नष्ट करणारा निश्चित आहे. पण ज्या वेळेस तुकोबारांना वैकुंठ गमनाला जायचं होतं, नुसतं गरुडाने यावं, त्यास तुकोबारांनी काय सांगितलं? गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी पायी गरुडाचे पायी मेळ मेळा डोई वेळ वेळा डोई ज्ञानावा तो हरी आणावा तो हरी ज्ञानावा तो हरी आणावा 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 तो हरी. टाळ्या वाजू द्या की. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा. गरुडाला सांग बघ की अरे गरुडा, जोपर्यंत माझा देव येत नाही ना तोपर्यंत मी काय येणार नाही. देवानी यावं ना. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला गरुडावर बैसोडी माझा कैवारी आला. देवाला स्वतः गेला. कारण की तो भगवान परमात्मा काय, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भक्ताने हाक मारावी आणि त्याच्या हाकेला धावून जाणारा तो देव आहे. तो शाश्वत आहे, तो सत्य आहे. म्हणून तुकोबराय सांगतात त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव इतका गोड आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामच, कृपावंत आहे कया दयावंत आहे, मूर्तिवंत आहे, कीर्तिवंत आहे, असा तो भगवान परमात्मा आहे. आता इथपर्यंत सगळं ठीक झालं. मला सांगा, आपण एखाद्या देवाकडे काही मागणं मागावं, मागणं मागण्यासाठी जावं, त्याला साकडं घालण्यासाठी जावं, एकदा गेलं तर देव देणार आहे का? त्याच्यामध्ये सातत्य देखील राहिलं पाहिजे ना. वारंवार द्यावं, वारंवार जावं, वारंवार जाणं, वारंवार सांगावं, त्यावेळेस तो भगवान परमात्मा देणार आहे. मग त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. एका अभंगामध्ये त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कळणार आहे का? वारंवार जर त्या भगवान परमात्म्याशी संवाद साधत राहिलं ना तर निश्चित त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कळणार. नुसता संवाद नाही हो. माझ्या जनाबाईंनी देवाशी भांडण मांडलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा अधिकार. संपन्न जे संत आहेत ना, ज्यांना भगवान परमात्म्याचा स्वभाव ठाऊक आहे, त्यांनीच देवाशी भांडण केलं.
कारण की आपल्या हाकेला धावून येणारा जर तो आहे ना, तर निश्चित आम्ही त्याच्याशी हक्काने भांडू देखील शकतो. असा तो भगवान परमात्मा आहे. तुमचं आमचं सर्वस्व दुःख नष्ट करणारा तो देव आहे. त्याचा स्वभाव गोड सांगितला. आपल्या संत महात्म्यांनी त्याचा स्वभाव सांगितला. मला सांगा, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय देवाला आपलंसं करत असताना, बघा देवाचा स्वभाव सांगते मी, लक्षपूर्वक ऐका. भजन करत होते, भजनामध्ये दंग होते, पण तुकोबारायांच्या घरी संपत्ती इतकी संपत्ती होती की नंतर ती तुकोबारायांची खरी श्रीमंती तुकोबारायांना माहित होती की पैसा एक ना एक दिवस येणार आहे, एक ना एक दिवस निघून देखील जाणार आहे. मग तुकोबारायांच्या घरामध्ये खायला अन्नाचा कण नव्हता. त्यावेळेस काय केलं, जिजाबाईंनी सांगितलं की तुकोबाराय घरामध्ये खायला अन्नाचा कण नाहीये. भगवंताचा स्वभाव सांगते बरं का, घरामध्ये खायला अन्नाचा कण नाहीये. तुम्ही कुठेतरी जा, काहीतरी काम करा, आणि ते काम केलं तरच आपल्या घरामध्ये खायला काहीतरी मिळणार आहे. तुकोबारायांचं काम काय, कामामध्ये काम मना राम राम, कामामध्ये काम काढायचं आणि फक्त देवाचं नाम घ्यायचं, हा तुकोबारायांचं काम होतं. दिनरजनी हाची धंदा, फक्त देवाला आपलंसं करायचं, फक्त त्याचं नाम मुखामध्ये घ्यायचं. त्याच्या पलीकडे तुकोबारायांचं काही काम नव्हतं. पण तुकोबारायांना सांगण्यात आलं की काम करा, काम करा, काम करा. मग एकदा तुकोबाराय एका सावकाराच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी गेले. काय काम करायचं होतं, फक्त राखण करायची होती. आता राखण करायची आहे, तो सावकार गेलेला आहे, बाहेर निघून गेलेला आहे, 15 दिवस काही कामानिमित्त गेलेला आहे, आता महिनाभर येणार नाही असं सांगून गेलेला आहे. आणि तुकोबाराय ज्या वेळेस त्याच्या शेतीमध्ये राखण करण्यासाठी बसले, तुकोबारायांनी इतकं गोड भजन म्हणावं, इतकं गोड भजन म्हणावं. त्या सावकाराने जाताना सांगितलं होतं की तुकोबाराय पक्ष्यांकडे लक्ष द्या. बरोबर का नाही, पक्ष्यांकडे लक्ष द्या. फक्त हा शब्द बोलल्याबरोबर तुकोबारायांनी हा शब्द अशा पद्धतीने घेतला की माझ्या माता माऊली, ज्या वेळेस घरातून आपण बाहेर जातो आणि आपलं लहानसं मूल 1-2 तासासाठी आपण घरामध्ये ठेवतो, तर शेजारच्यांना काय सांगतो, माझ्या बाळाकडे लक्ष द्या. म्हणजे उपाशी मारा का नाही, लक्ष द्या म्हणजे त्याला खाऊ पिऊ घाला, त्याला जेवायला घाला. बरोबर का नाही, असंच तुकोबारायांनी अर्थ घेतला की पक्ष्यांकडे लक्ष द्या. ज्या वेळेस तुकोबारायांनी भजन सुरू केलं, सगळी पक्षी यावी आणि संपूर्ण शेत खाऊन, पीक खाऊन निघून जावं, विल्हेवाट झाली त्याची. पण ज्या वेळेस त्या सावकाराला कळालं की महिन्याभरात येणारा गडी 3 दिवसामध्ये निघून आला, आता तुकोबारायांनी 3 दिवसामध्ये वाट लावली. पण हीच मदत त्या पांडुरंग परमात्म्याने केली. जितकं पोतं त्या पक्ष्यांनी खाल्लं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट पोतं त्याच्या शेतामध्ये उगवलं, पीक त्याच्या शेतामध्ये आलं. हाच माझ्या भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुकोबाराय सांगतात, मी नुसतं बोलत नाही, मला साक्ष आली, अनुभूती आली, त्याच्यावरनं मी बोलत आहे. तुकोबारायांना अनुभूती कशाची आली, म्हणून शरण जावे, शरणागतीची. तुकोबारायांना अनुभूती कशाची आली, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबारायांना अनुभूती कशाची आली, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. आणि तुकोबारायांना अनुभूती याचीच आली की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. हरी जय जय हरी जय ब्रह्मानंदी लागली टाळी. हरी जय जय हरी जय जय, 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 हरी जय जय हरी जय जय. कीर्तनाच्या सुरुवातीला किंवा शेवटीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझ्या कीर्तन पूर्णत्वाला जात नाही. कारण की एक सांगेल, थोडंसं गांभीर्याने लक्ष द्या, सर्वांगाचे कान करून ऐका. आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी विठ्ठल 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 विठ्ठल
काळाची गरज आहे. आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी, राबवण्यासाठी आपल्या हातामध्ये 20 ते 30 वर्ष आहेत. थोडंसं गांभीर्याने लक्ष द्या. त्याचं कारणही सांगते, त्याचे कायदेही सांगते आणि त्याचे परिणामही सांगते. आम्ही आत्ता कोल्हापूरमध्ये कनेरी मठामध्ये काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो. जाण्याचं औचित्य असं होतं की संपूर्ण कीर्तनकार, आध्यात्मिक क्षेत्रातील जे पाईक आहेत, वारकरी आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं कारण फक्त एकच होतं, हिंदू धर्म टिकला पाहिजे. क्षमा मागून बोलेल, मी प्रत्येक कीर्तनामध्ये बोलते आता, की ज्या वेळेस आपण बाहेरचे कीर्तनकार बोलवतो, बाहेरच्या कीर्तनकारांना ऐकण्यासाठी बोलवतो, काय ऐकतो आपण? सासू सुनांच्या गप्पा, जावई मुलीच्या गप्पा, विनोद, इतकंच आपण ऐकतो. पण तिथे सगळ्यांना ठणकावून एकच शब्द सांगितला होता की बास करा तुमच्या सासू सुनाच्या गप्पा. अरे 5 मिनिटं जरी भेटला ना तरी आमच्या धर्माबद्दल बोला, कारण की एखादा परिवार धर्मीय झाल्याशिवाय राहणार नाही. धर्म टिकला पाहिजे, धर्म जतन करता आला पाहिजे, धर्म जपता आला पाहिजे. अरे हिंदू असाल ना, कपाळावरती गंध असलाच पाहिजे. हिंदू असाल ना तर घरामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, रामायण सारखा ग्रंथ असलाच पाहिजे. आणि हिंदू असाल ना तर मनामनामध्ये, कणाकणामध्ये, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असलेच पाहिजे. त्याला हिंदू म्हटलं जातं. कारण की त्याचं कारणही सांगते. वक्फ बोर्ड सारखे कायदे आले, लव जिहादासारखी जिहाद आलेली आहेत. आपल्या हिंदूंच्या मुली पळवून नेतात, त्यांच्या धर्मामध्ये त्यांचं परिवर्तन करतात. आणि वक्फ बोर्ड सारखे कायदे म्हणजे आपली धर्म मंदिरही बुडत चाललेली आहेत. कानिफनाथांचं मंदिर अहिल्यानगरचं 40 एकर जागेवरती वक्फ बोर्डचा कायदा आलेला आहे. झोपले आहेत हिंदू लोक. बजरंग दलाची मुलं कार्य करतात, विश्व हिंदू परिषदेची मुलं कार्य करतात. अहो जरी त्यांचं कार्य जरी पाहिलं ना तरी डोळ्यामध्ये पाणी येतं. घरदार सगळं विसरून धर्मासाठी जुटलेली ती पोरं आहेत. आपणही थोडंसं करा. 4 चौघामध्ये नुसतं गप्पा टप्पा करून काही होणार नाहीये. घराच्या बाहेर पडा, धर्मासाठी जगा, धर्मासाठी राहा. कारण की आमचं आराध्य दैवत कोण आहे हो? आपल्या सगळ्यांचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. त्यांनी शिकवलेलं आहे. अरे स्वराज्याच्या मातीसाठी जिजाऊ मासाहेबांनी ठरवलं, आमचा एक वेळेस पोर गेला तरी चालेल, पण या मराठी मातीची अस्मिता कायम टिकली पाहिजे. हे प्राणपणाला लावण्याचं कार्य जिजाऊ मासाहेबांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती राजांनी तुम्हाला एकच सांगितलं, परस्त्रिया माता बहिणी समान. परस्त्रियांना आई बहिणींचा दर्जा दिलेला आहे. आपल्या हिंदू धर्माबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला धर्म काय आहे, आपली भगवी पताका काय ही समजली पाहिजे, रुजली पाहिजे. कारण की प्रत्येक ठिकाणी सांगत असते बरं का, मुंबईमध्ये दंगल सुरू होती, हिंदू मुलाचं कार्य सांगते. मुंबईमध्ये दंगल सुरू होती, त्या दंगलीचं कारण फक्त एकच होतं, हिंदू आणि मुसलमान. त्या दंगलीचं कार्य फक्त एकच होतं, हिंदू आणि मुसलमान. रात्रीचे 12 वाजले होते, प्रत्येकाच्या हातामध्ये नंग्या तलवारी आहेत. आणि हिंदू मुसलमानांना कापत आहे, मुसलमान हिंदूंना कापत आहे. देव जाणे काय चालले होते. रक्ताच्या नद्या नद्या आणि पाट वाहिली जात होती. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं. त्या दंगलीचं कारण एकच होतं, हिंदू आणि मुसलमान. पण ऐन त्या दंगलीच्या प्रहारामध्ये रात्रीचे 12-1 वाजता एका युवतीच्या, मुसलमान युवतीच्या घरापाशी काही गुंड गेली. लक्षपूर्वक काही गुंड गेली, घराचा दरवाजा ठोठवला. ती मुलगी नमाज पडत असताना घराचा दरवाजा उघडण्या अगोदर तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. खिडकीतून डोकावून पाहिल्याबरोबर तिला काही 4 गुंड दिसले. त्यांच्या नजरेमध्ये तिची आबरू लुटण्याचा बेत होता. आता आबरू लुटणार आहेत. बाजूच्या दरवाजाने ती भरधाव वेगामध्ये धावत सुटलेली आहे. या गलीतून त्या गलीत, त्या गलीतून या गलीत. अरे कुणीकडे जावं, कोण माझी इज्जत वाचवेल, कोण माझी आबरू वाचवेल, अरे कुणीकडे जावं हा विचार तिने केला. आणि लांबून तिला एका घराचा दिवा दिसला. त्या घराच्या दिशेने ती धावत गेली. घराच्या दिशेने धावत गेल्याबरोबर घराचा दरवाजा ठोठवला आणि घराचा दरवाजा उघडण्यासाठी ऐन 25 वर्षाचा हिंदू युवक बाहेर आला. त्याने विचारलं, ताई एवढ्या रात्रीच्या वेळी दंगलीच्या प्रकरणामध्ये तू माझ्या घरी आलीच कशी? तिने प्रार्थना केली की दादा आज रात्री फक्त मला तुझ्या घरामध्ये आसरा दे रे दादा. चोरांसोबत, त्या गुंडांसोबत 4 हात केले. 4 हात केल्यावरती त्यांना पाठवलं. सकाळची वेळ झाली. आता सकाळची वेळ झाली. दादाला प्रश्न पडला की अरे ही मुसलमान आहे, मी हिंदू आहे.
भर रात्रीच्या वेळी तिला माझं घरच कसं सापडलं? बाहेर हिंदू मुसलमानांची दंगल सुरू आहे, एकमेकांवरती तलवारीची बौछार होत आहे, रक्ताचे पाटण नद्या नद्या वाहिल्या जात आहेत. अरे काय करावं, हिने असं कसं केलं असेल? हा विचार त्या दादाने केला आणि हाच प्रश्न विचारल्याबरोबर तिने सांगितलं की दादा, रात्रीचे 12-1 वाजले होते, माझी इज्जत लुटण्यासाठी काही गुंड आले होते, माझ्या आबरू वाचवण्यासाठी मी या गलीतून त्या गलीत धावत सुटले होते, पण लांबून मला तुझ्या घराचा दिवा दिसला. तुझ्या घराच्या दिशेने येत असताना सगळ्यात प्रथम मी तुझ्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर मला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसली, म्हणून मी तुझ्या घराचा दरवाजा ठोकला. अरे ते छत्रपती शिवाजी महाराज असे साधे सुधे नव्हते. दुश्मनालाही विश्वास बसावा असे ते राजे होते आणि त्या राजांच्या साम्राज्यामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. त्या राजांच्या स्वराज्यामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. म्हणून निश्चित एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे येणारी जी पिढी आहे ना, त्या पिढीला फक्त सांगा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, धर्मवीर संभाजी महाराज कोण होते, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, बहिणाबाई, मुक्ताबाई या सर्वस्व कोण होते, इतकंच सांगा. कारण की परधर्मीयांची मुलं लहान बोलता नाही येत तरी नमाज पडायला जातात, चर्चमध्ये जातात, पण आपल्या मुलांना बोलता येत असून, मोठी झालेली असून अजून त्यांचा हरिपाठ पाठ नाही. शोकांतिका आहे, आपल्या धर्माबद्दल त्यांची जागृती नाही. अरे काय करायचं धर्म, आयुष्य आराम करायचा, गाडी बंगला घ्यायचा, आयुष्य घालवायचं, 4-5 मुली फिरवायच्या, असं आजकालच्या मुलांचं सुरू आहे. पण निश्चित एक गोष्ट लक्षात ठेवा, हा धर्म जर आज जतन केला ना तर निश्चित उद्या तुम्ही आम्ही राहणार आहोत. आपल्या कपाळावरती कुंकू असत आहे त्या राजांमुळे आहे. आपण भजन कीर्तन श्रवण करतोय केवळ त्या राजांमुळे श्रवण करतोय. म्हणून निश्चित एक सांगेल फक्त, धर्म जपा, धर्माला जतन करा, या संतांच्या विचारांचे पाईक व्हा आणि या संतांच्या विचारांचे पाईक झाल्यानंतर निश्चित आपला धर्म पुढे जाणार आहे म्हणजे आहे. आता आपल्याकडे सर्व याची गडबड सुरू आहे की आता आमदार कोण येणार आहे. सगळीकडे हीच गडबड आहे, आमदारीन तो आमदारीन. पण एक सांग,